नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। नागपुर के पटोदा स्थित मतिमंद स्कूल के खिलाफ उनके ही कर्मचारियों ने भ्रष्टाचार के आरोप लगाए हैं। आंदोलनकारियों का कहना है कि जब स्कूल को ग्रांट सरकार की तरफ से नहीं मिली थी, तब से हम कार्य कर रहे थे। जैसी ग्रांट मिली वैसे हम कर्मचारियों को स्कूल ने बाहर किया और स्कूल प्रशासन ने नए कर्मचारियों को भर्ती कर किसी से 10 लाख, किसी से 20 लाख, किसी से 30 लाख लेने का आरोप लगाया। शिक्षा विभाग को शिक्षा दिलाने के बाद भी शिक्षा विभाग ने स्कूल प्रशासन के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की। नागपुर से कैलाश सुगंध की रिपोर्ट। ये किस प्रकार का आपका जो भ्रष्टाचार की चौकसी करो, भ्रष्टाचार की जांच करो, किस भ्रष्टाचार के लिए आप हम लोग सब एक संस्था में जॉब करते थे 2006 से 2007 से 2008 से। हमने वहाँ पे 10-11 साल यानी फ्री में नौकरी की जब स्कूल को ग्रांट नहीं थी। अब जब स्कूल को ग्रांट आई तो वहाँ के संचालक ने हमको और पैसे की डिमांड की, किसी को 5 लाख, किसी को 8 लाख। हम लोग उस समय दे नहीं पाए क्योंकि पहले ही 11-11, 12-12 लाख रुपए दे चुके थे हम लोग। तो उसने फिर हमको निकाल दिया वो स्कूल से, और जो नया स्टाफ भरा, जो 10वीं पास है, 11वीं पास है, उनको टीचर डुप्लीकेट डॉक्युमेंट्स बना के टीचर बनाया उसने। आमच्या शाळेचे हजी जे होते ते त्यांनी ते चेंज केले आहे। डॉक्युमेंट जे होते ओरिजिनल शाळेचे त्यांनी ते टोटल चेंज केले आहे आणि त्यांना फ्रॉड डॉक्युमेंट्स जोडले आहे। म्हणून आम्ही 3 वर्ष आधी माहिती अधिकार 2005च्या ह्याच्यात आम्ही माहिती मागितली समाज कल्याणला, पण त्यानंतर असं माहीत पडलं आम्हाला का समाज कल्याणचे काही अधिकारी त्यात आहे भ्रष्टाचारामध्ये। त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट दिलेच नाही। अ फॉर्म भरला, डॉक्युमेंट नाही भेटला। ब फॉर्म नाही। क फॉर्मची राज्य माहिती आयोग खंडपीठामध्ये त्याची तारीख लागली, पण तरी त्यांनी आम्हाला माहिती दिलीच नाही। आज 3 वर्ष उलटून गेल्यावर माहिती द्यायला काहीच नाही। आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तर आम्हाला अंदर एंट्री देत नाही, किशोर भरोसा सीधा बाहेर हाकलतात। त्यांनी एकदा आम्हाला शिवा पण दिल्या आहे। माहिती देणं दूरची गोष्ट, आम्हाला ते काही कॉपरेट पण नाही करतात। त्यांना सांगितलं आहे की आमच्याकडे काही सबूत आहे का, काही डॉक्युमेंट्स आहे का, शाळा फ्रॉड आहे म्हणून। संस्था का शाळा चालवते? हो, संस्था शाळेचे नाव काय? ती मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुला-मुलींची शाळा व कर्मशाळा। तिथे एक तर मुलं नाही आहे, तिथला स्टाफ नाही आहे। स्टाफ आहे तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, फ्रॉड डॉक्युमेंट जोडले आहे। माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी पुरावे आहे, हे मी त्या अधिकाऱ्याला दाखवले, पण तरी याच्यावर काही ॲक्शन होत नाही आहे। म्हणून आता आम्ही आखरी विचार केला आपण आंदोलनाला बसू, तेव्हा जेव्हा तुम्ही चौकशी अधिकारीकडे काही प्रस्ताव वगैरे दिले कारवाई झाली आहे नाही। शिक्षक अधिकाऱ्याकडे दिली, सीओ मॅडमकडे दिली आहे, सगळ्या ठिकाणी नाही दिलं आहे मी, पण कुठून काही ॲक्शन झालेलं नाही आजपर्यंत। यानंतर आपण काय करणार आहे? यानंतर आमच्या पुढचे पाऊल आहे का इथं आम्ही काही दिवस पाहू, अजून नाही झाल्यानंतर आम्ही आमरण उपोषणावर बसणार आहोत। आणि आमच्यातले 2 जण त्यांनी विचार केला की आम्ही आत्मदान करणार आहोत, समाज कल्याणच्या बिल्डिंगवर चढून ते आत्मदान करणार आहे। आमच्या आखरी निर्णय आहे, कारण की कसं आहे की आम्ही कितीही रिक्वेस्ट केल्या, आज माझी पूर्ण बॅग होऊन गेली आहे ओसी जमा करू, पण आजपर्यंत याच्यावर काही ॲक्शन घेण्यात आलेलं नाही आहे। किती वर्षापासून? 3 वर्ष होत आहे। 3 वर्ष होत आहे मी रोज या हप्त्यात 3 दिवस मी समाज कल्याणच्या चक्रा मारतो, पण समाज कल्याणचे अधिकारी ॲक्शन घेत नाही आहे। कोणी तिथं काही लक्ष देतच नाही आहे। त्यांना सगळं सांगितलं का माझे डॉक्युमेंट्स आहे, रजिस्टर आहे, सगळं फ्रॉड आहे, आणि डॉक्युमेंट्स आहे त्यांचे सगळं फ्रॉड आहे, पण काही ऐकायला तयार नाही आहे। त्यांनी खूपदा म्हटलं का तू आम्हाला लेखी अर्ज लिहून द्या, मग ॲक्शन घेईन। तर मी लेखी अर्ज देऊ, पण कमी माझ्याकडे आता 15 ते 20 ओसी जमा होऊन गेल्या, पण तरी ॲक्शन घेतलं नाही आहे। आणि त्यानंतर आम्ही ते विचार जाऊ का आम्ही इतकं तक्रार दिलं त्या काय ॲक्शन घेतलं, तर आम्हाला अंदर येऊ देत नाही। बाहेरूनच मदत का ज्या पाहू करू, आम्हाला कामा नाही आहे का, बिझी शेड्यूल चालू आहे आमचा, टाईम भेटेल आम्ही करू, असं म्हणून 3 वर्षांत त्यांना आम्हाला घुमवलं आहे। म्हणजे 10 वर्ष शाळेत ड्युटी गेली, ती 10 वर्ष गेले, 3 वर्ष समाज कल्याणच्या चक्रा मारून आमचे 13 वर्ष असे चालले गेले। आणि आम्हाला म्हणजे तुमच्याप्रमाणे असं म्हणणं आहे की शिक्षण अधिकारी अजून शाळे दोघेकडून काही सेटिंग आहे म्हणून, हो असं तुमचं म्हणणं आहे? हो। ते असा काही पुरावा आहे आपल्याकडे? हो आहे ना। काय पुरावामध्ये काय आहे आपल्याकडे? पुराव्यामध्ये जसं तिथले जो स्टाफ आहे, जो असते टीचर बनला आहे, त्याच्या पेमेंट चालू आहे, पण त्यांचे क्वालिफिकेशन नाही आहे ना। क्वालिफिकेशन नाही असताना त्यांनी टीचर बनवलं आहे, आणि हे मी त्या समाजाला सांगत आहे, त्यांना दाखवून दाखवले आहे। त्यांच्याकडनं पैसे घेतले नोकरीसाठी। जसं आम्हाला काढलं, आमच्या ठिकाणी 25-25 लाख, 20-30 लाख रुपये घेऊन त्यांना स्टाफ भरला आहे नवीन, पण क्वालिफिकेशन नसताना पण स्टाफ भरला आहे। आणि तो स्टाफ लागला आता 2022 मध्ये, आणि त्यांनी दाखवली जॉईनिंग 2014ची, त्याच्यावर माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे का हजेर आमचे नाव आहे, तर तो 2014 लागला कसा का, आणि तो तर 2022 मध्ये लागला आहे, पण हे सगळं त्यांना डॉक्युमेंट चेंज केले आहे। पण आमचं म्हणणं आहे का तुम्ही चौकशी करा चांगल्यानं, तुम्हाला सगळं माहीत पडेल का तिथं काय आहे, शाळा किती कॅपेट आहे म्हणून। ती जो संचालक आहे अजित भाकरे, तो सरळ म्हणते की तू हे लोक माझ्या काही करू शकत नाही, कारण की समाज कल्याण पूर्ण माझ्या खिशात।
म्हणजे तो समाज कल्याणचे जे आहे अधिकारी त्यांना पैसे वगैरे देऊन सगळं करून म्हणजे हे लोक किती काही करत तरी माझं काही नाही होणार असं तो बिंदासपणे सगळ्याला सांगतो. आपल्याला का वाटतं की न्याय आपल्याला भेटू शकते? नाही 100% भेटायलाच पाहिजे ना, कारण की आमच्याजवळ जे प्रूफ आहे ते सगळे खरे प्रूफ आहे. पण समाज कल्याण अधिकारी तिथले काही लोक ते त्याच्यासोबत मिळालेले आहे म्हणून त्याच्यावर काही कारवाई होऊन नाही. तुझ्या म्हणणं असं पडतं आहे का आता यांना काय पाऊल मागे नाही घेतले तर मी ह्या सगळ्यांना खंडणी मागण्याच्या आरोपमध्ये फसवणार आहे असं त्यांनी आम्हाला धमक्या पण दिल्या आम्हाला की आमच्या परिवाराला तो फोन करून म्हणत आहे एक आंदोलन मागं घ्या नाहीतर मी खंडणी मागण्याच्या आरोपात तुम्हाला आयुष्यभरासाठी फसवून टाकेन. यासाठी तुम्ही तक्रार केली आहे पोलीस आता ठाण्यात? जस्ट हे तक्रार माझ्या आता लिहिणं चालू होतं ना, आता हे तक्रार आता घेऊन आम्ही जाणार आहोत. ही पोलीस तक्रार स्टेशनमध्ये आहे आता तक्रार आता आम्ही आणि देणार आहोत. संचालक आमच्यावर उलटा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे म्हणून आता हे आणि कुठून तक्रार आम्हाला काही मदत नाही म्हणून आम्ही इथे आता बसलो आहोत. अभी हम नागपुर के संविधान चौक पर खड़े हैं। संविधान जो बाबा साहब आम्बेडकर ने संविधान लिखा, उसी संविधान चौक पर आज भ्रष्टाचार का आंदोलन हो रहा है। क्या भ्रष्टाचार के आंदोलन में क्या जो आंदोलन कर रहे हैं जो किसी स्कूल के खिलाफ, क्या उनको न्याय मिल पाएगा? ये काफी महत्वपूर्ण है कि न्याय इन्हें मिल पाएगा या नहीं मिल पाएगा। मैं अपने कैमरामैन को बताना चाहता हूँ कि मेरे पीछे जो आंदोलनकारी बैठे हैं, यहाँ पर एक ही नारा, भ्रष्टाचार की चौकसी करो। ये जो नारा इन्होंने दिया है, ये स्कूल है जो एक संस्था चलाती है, मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद, जो लड़के लड़कियों की स्कूल है, जो मतिमंद रहते हैं उनकी स्कूल है।